एक विशाल सोबत दुश्मनीचा पॅटर्न तुझा पूर्ण 99 दिवस दिसतात. तेव्हा तू बोलली होतीस घरात असताना आणि खूप वेळा बोलली, वारंवार बोललीस की दुश्मनी घराबाहेरही दिसेल, पण ग्रँड फिनाले मध्ये तू म्हणालीस की कुठे ना कुठे आता हा विषय संपलाय. असं तर म्हणता येईल की विशाल आणि तन्वी घराबाहेर आल्यानंतर मित्र होते. मी जाताना हेच वाक्य बोलले होते त्याच्या पप्पांसाठी म्हणून. त्याच्या पप्पांकडे बघितलं की मला माझे पप्पा दिसतात कॅन्सर मधले कुठेतरी. ज्या प्रकारे त्याचे पप्पा आहेत, ज्या प्रकारे त्याचे पप्पा बोलतात, गोविंदा गोविंदा, मला माझे पप्पाच दिसतात, एवढे चांगले पॉझिटिव्ह थॉट्स असणारे. सो त्याचे पप्पा जेव्हा आले तेव्हा मी त्यांना बोलले होते की मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन मुलगी म्हणून. मी आहे तुमच्यासाठी मुलगी म्हणून. आणि तेव्हा मी विशालला हाक मारून म्हटलं होतं की आपली जी काही दुश्मनी होती ती मी या घरात सोडून बाहेर जाणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशी मैत्रीचं नातं काही तयार करेन. मी जे बोलते ते मी करते. मी दुश्मनी ठेवली आहे तर माझी दुश्मनी होती, पण मी वाईट आठवणी घराच्या आतमध्ये सोडून निघाली. बाकी नवीन नातं मी तयार करणार नाही.